नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे 8 ते 10 दिवस टिकणारा आणि फक्त गव्हाच्या पिठापासून तयार होणारा हा स्नॅक्सचा पदार्थ. करायला अतिशय सोपा आहे, चवीला तेवढाच भारी लागतो, एकदम झटपट तयार होतो. चला तर मग सुरुवात करू तर एकदम कुरकुरीत असा स्नॅक्स बनवण्यासाठी. सुरुवातीला काय करायचं, आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे चाळून 2 वाट्या. त्याच्यामध्ये एक वाटण तयार करून घालायचं आहे. तर इथं लसण पाकळ्या 7 ते 8, 1 चमच जिरं आणि फक्त 4 मिरची असं वाटण करून आपण या पिठामध्ये घालून घेणार आहोत सुरुवातीला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत 1 चमचभर तीळ, अर्धा चमच हातावर क्रश करून आपल्याला ओवा घालायचा आहे. नंतर मिरची पावडर चवीपुरतं घालून घ्या, अर्धा चमच मी घालून घेतलेला आहे. पाऊण चमच आपल्याला घालायची आहे हळद. त्याच्यानंतर घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, अगदी थोडासा याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे. अगदी थोडासा टाकायचा, खूप जास्त असं टाकायचं नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व जिन्नस व्यवस्थित अशी मिसळून घ्यायची आहेत. तर तुम्हाला खाण्याच्या सोड्याच्या ऐवजी तेल जरी वापरायचं असेल, तेलाचं मोहन, तरीही वापरू शकता. 1 चमच गरम करून तेल घातल्या तरीही चालेल. आता सर्व मिसळून झालं की आपल्याला काय करायचं आहे, 1 वाटी इथं दही घेतलेलं आहे मी. फ्रेश दही घ्यायचं आणि या पद्धतीनं याला आपल्याला सुरुवातीला मिसळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठ एकदम हलकं फुलकं असं होईल. तर पहा, या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा दही घालताय तेव्हा चम्मचने हलवून घ्या, म्हणजे व्यवस्थित सर्व भागाला हे मिसळलं जातं. आणि नंतर काय करायचं, या पद्धतीने आपल्याला सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही. जसं दह्यामध्ये आपलं पीठ भिजेल इतकंच आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे. नंतर लागेल तसं आपण पाणी याच्यामध्ये घालवता. तर 1 वाटी दही तर अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. थोडंसं आपल्याला याला सैलसर ठेवायचं आहे. एकदम जसं आपण भज्याचं पीठ करतो अगदी तसं करायचं नाही, थोडंसं त्याच्यापेक्षा घट्ट. आपण पोळीला पीठ करतो त्याच्यापेक्षा सैलसर करायचं आहे. या पद्धतीने करायचं. अगदी थोडासा तेलाचा हात घेऊन याला आपण लावून घेऊता आणि 4 ते 5 मिनिट याला भिजत घालूता. आता पीठ छान 5 मिनिटाच्या नंतर हे भिजतं. याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा आणि दही टाकलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम हलकं फुलकं आपलं हे पीठ तयार होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने पोळीपाटावर किंवा चॉपिंग बोर्डवर आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने हा जसं आपण लाडू वळतो ना त्या पद्धतीने याला असं वळून घ्यायचं आहे. एक आपल्याला इथे रोल मिळतो आणि त्याला काय करायचं, एकदम छोटे छोटे असे कट लावायचे आहेत. 1-1 इंच लावली तरीही चालेल. या पद्धतीने 1-1 इंच आपल्याला याला कट लावायचे आहेत. खूप जास्त आपल्याला लांबट करायचे नाहीत. या पद्धतीने केले ना तळण्यामध्ये एकदम व्यवस्थित असे हे तळले जातात, त्याच्यामुळं एकदम छान असा आपला स्नॅक्स हा पदार्थ तयार होतो. आता आपल्याला काय करायचं, या पद्धतीने पूर्णही आपल्याला पिठाचे असेच रोल करून याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. एकाच वेळेला करून ठेवल्या तरीही चालेल. तळायला थोडासा वेळ लागतो आपल्याला. एकदम कमी आचेवर आणि हलक्या गरम तेलामध्ये याला तळायचं आहे, म्हणजे हे छान कडक होतील. आता पहा, इथं मी तेल ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं. आपल्याला खूप जास्त गरम नको, हलकंसं गरम झालं की या पद्धतीने आपण याच्यामध्ये हे छोटे छोटे केलेले रोल्स घालून घेऊता. या पद्धतीने घालून घ्यायचे आहेत. छान एका साईडला सेट होऊ द्यायचे. नंतरच आपल्याला याला सुरुवातीला झारी लावायची नाही, या पद्धतीने चमच्याने याला हलवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने हलवल्याने काय होईल, व्यवस्थित असे सर्व भागाला हे तळले जातील. आणि तेल आपल्याला हलकं गरम ठेवायचं आहे, त्यामुळं काय होईल, हे छान असे आतमधून तळले जातील आणि हवे तसे आपल्याला खुसखुशीत असे होतील. एकदम हाय हीटवर जर तुम्ही गॅस ठेवला आणि एकदम कडक जर तेल तापलं असेल, ते आतमधून कच्चेच राहतील आणि बाहेरूनच लालसर होतील, तळले जातील. त्याच्यामुळे काय करायचं, कमी आचेवर आपल्याला तळून घ्यायचे. तर पहा, एक 2 ते 3 मिनिट लागू शकतात, जास्त वेळ लागणार नाही, पण एकदम कमी आचेवर आपल्याला याला तळून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपले एकदम करून हे तळून तयार झालेले आहेत. या पद्धतीने आपण भरपूर असे परत एकदा घालून घेतलेले आहेत. जेवढे कढईमध्ये येतात तेवढे जरी घातले तरीही हरकत नाही, हे एकमेकाला चिटकत अजिबात नाहीत. या पद्धतीने मस्त असे हे तळून होतात. तर आपल्याला काय करायचे, सतत याला हलवत राहायचं आहे, म्हणजे सर्व भागाला व्यवस्थित असे
तळले जातात. खाण्याच्या सोड्याच्या ऐवजी तुम्ही तेल जरी वापरलं तरीही चालेल, पण खूप जास्त असं खायचा सोडा वापरायचा नाही. फक्त मी इथं पाऊण चमच म्हणजे अर्धा चमचला अगदी थोडासा कमी इथं घालून घेतलेला आहे. या पद्धतीने जर केल्या तर एकदम झटपट होणारा, फक्त गव्हाच्या पिठापासून तयार होणारा हा पदार्थ तयार आहे. तुम्हाला बाहेर जर कुठं जायचं असेल प्रवासासाठी तर हा झटपट होतो, शिवाय 8 ते 10 दिवस हा टिकतो. आणि घरी जर खायचं असेल चहासोबत तरी हा एकदम मजेदार होणारा चटपटीत असा तुमचा स्नॅक्स तयार आहे. तर या पद्धतीचं नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. आवडलं असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.